228 दिवसात 4785 किलोमीटरचं अंतर पूर्ण केल्यानंतर डहाणूकरांच्या धवल लक्ष्मीचा प्रवास आता 20 नोव्हेंबर 2025 रोजी कांदळवन कक्षाने भारतीय वन्यजीव संस्थान आणि WCAWAच्या मदतीने धवल लक्ष्मीला सॅटेलाइट टॅग लावून समुद्रात सोडलं होतं. जखमी अवस्थेत बचाव करून त्यानंतर उपचार करून सॅटेलाइट टॅग लावून सोडलेली धवल लक्ष्मी ही भारतामधील अशा प्रकारची पहिलीच कासव होती. डहाणूवरून सोडल्यानंतर धवल लक्ष्मी ओमानला पोहोचली होती. तिथून पुन्हा भारताच्या दिशेने परतून ती रत्नागिरीच्या सागरी परिक्षेत्राजवळ आली. तिथून दक्षिणेकडे गोवा आणि कर्नाटकपर्यंत तिने प्रवास केला. पावसाळ्याच्या सुरुवातीचा कालावधी तिने कर्नाटक आणि गोव्याच्या सागरी सीमावर्ती भागातील कॉन्टिनेंटल शेल्फच्या परिसरात घालवला, कारण या ठिकाणी पावसाळ्यात अपवेलिंग झोन तयार झाल्यामुळे खाद्याची उपलब्धता अधिक होती. या दरम्यानच्या काळात तिने समुद्रात 150 मीटर खोलीवर डुबकी देखील मारली होती. याचाच अर्थ तिला झालेल्या फ्लोटिंग सिंड्रोम नावाच्या आजारावर केलेल्या उपचारामधून ती पूर्णतः बरी झाली होती. गेल्या 9 महिन्यांमध्ये तिने 4785 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. मात्र दुर्दैवाने 5 जुलैनंतर धवल लक्ष्मीच्या लोकेशनचा सिग्नल प्राप्त होऊ शकलेला नाही. 5 जुलै रोजी तिचा शेवटचा सिग्नल हा कर्नाटकातील मुर्डेश्वराच्या सागरी परिक्षेत्राजवळून प्राप्त झाला. त्यावेळी ती मुर्डेश्वराच्या किनाऱ्यापासून 125 किलोमीटर अंतरावर होती. शेवटच्या दिवसातील तिच्या डायव्हिंग डेटामध्ये कोणतेही असामान्य वर्तन दिसून आलेले नाही, ज्यामुळे असे सूचित होते की सिग्नल खंडित होण्याचे कारण ही कासवाला झालेली इजा नसून टॅगमधील बिघाड आहे. या प्रवासात नोंदवलेली दूरवरची हालचाल आणि सातत्यपूर्ण सामान्य वर्तन हे दर्शवतं की धवल लक्ष्मीसारखी उपचारानंतर पुन्हा समुद्रात सोडलेली कासवं नैसर्गिक अधिवासात चांगल्या प्रकारे जगू शकतात. धवल लक्ष्मीच्या निमित्ताने खोल समुद्रातील सागरी कासवांचा उलगडलेला हा प्रवास समुद्री कासव संशोधनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यासाठी धवल लक्ष्मी कायमस्वरूपीच लक्षात राहील. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.